नमस्कार मंडळी. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा संकटात असतो, दुःखी असतो आणि मग आपण देवाकडे धाव घेतो. आपण म्हणतो मी इतकं नाव घेतो, पण मला अनुभव का येत नाही? किंवा नामाचा नेमका अनुभव कोणता? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भगवंताच्या नामाचा खरा अनुभव कोणता आणि ते अखंड कसं टिकवावं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण नामाबद्दलचे तुमचे अनेक भ्रम आज दूर होतील. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 21 जानेवारी. नामाचा अनुभव. अनेकांना वाटतं की नाम घेतल्यावर काहीतरी चमत्कार होईल, पण तसं नाही. प्रवचनात सांगितल्याप्रमाणे नाम मुखी येते, हाच नामाचा खरा अनुभव आहे. ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडतं, त्याच प्रमाणात आपल्याला अनुभव येतो. जेव्हा हे नामस्मरण अखंड होतं, तेव्हा समजावं की पूर्ण अनुभव आला. नाम घेता घेता जेव्हा आपण आपली देहबुद्धी विसरतो आणि चित्त एकाग्र होतं, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने भगवंताशी जोडले जातो. सुरुवात कशी करावी? सुरुवातीला आपल्या वाणीने नाव घ्यायला सुरुवात करावी. हळूहळू मनाला सवय होते. मनाला आधीच वळण लावण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते अवघड आहे. जसं जसं नाम मुखात ठरेल, तसं तसं मी कोण आणि देव कोण हे आपोआप उमजेल. संसारात नामाचं महत्त्व सांगताना 2 अतिशय सुंदर उदाहरणं दिली आहेत. काळोख्या रात्री चालताना जसा हातातल्या काठीचा आधार असतो, तसंच ते नाम संसारातील मोह, लोभ आणि अडचणींच्या खाचखळग्यातून आपल्याला वाचवतं. जसं विस्तवाजवळ तूप ठेवलं की ते वितळतंच, तसंच नामाची शेगडी सतत धगधगत ठेवली की आपला अभिमान वितळल्याशिवाय राहत नाही. भगवंताच्या नामाचा नाद लागला की दुःखाची जाणीव आपोआपच कमी होते. परिस्थिती बदलली नाही तरीही ती सोसण्याची शक्ती आपल्याला मिळते. बरेच लोक म्हणतात वेळ मिळत नाही किंवा आज सोळं पाळता आलं नाही, पण प्रवचन सांगतं की नाम न घेण्याबद्दल सबबी सांगितल्या की लबाडी येते. लबाडीतून आळस आणि आळसाने सर्वनाश होतो. नामाला सोहळ्या ओळ्याचं बंधन नाही. अखंड स्मरण हे सर्वात मोठं सोहळं आहे. स्नान वगैरे गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण त्या झाल्या नाहीत म्हणून नामस्मरण थांबवू नका. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणतीही उपासना करा, पण ती पचविण्यासाठी नाम आवश्यक आहे. जसं वेगवेगळ्या देशात अन्न वेगवेगळं असतं, पण ते पचविण्यासाठी लागणारं पाणी सगळीकडे सारखंच असतं, तसंच उपासनेरूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची गरज असते. नाम असेल तरच तुमची कोणतीही साधना फळाला येईल. तर मंडळी, नामाचा अनुभव घेण्यासाठी स्वतःचीच आडकाठी दूर करणं गरजेचंच आहे. आजपासूनच कोणताही प्रसंग आला तरी नामस्मरण न सोडण्याचा निश्चय करा. परमात्मा नक्कीच मदतीचा हात देईल. तुम्हाला हे विचार कसे वाटले? तुम्ही नामस्मरण कसं करता? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम, जय जय राम. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड बुधो व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम, जय जय राम.